तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुलढाणा दौऱ्यावरती असणार आहेत। यावेळेस काँग्रेसकडून काळे झेंडे दाखवले जाणार होते, मात्र काँग्रेसचा मनसुभा फसलाय। काँग्रेस पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा काँग्रेसचा निर्धार होता, मात्र त्याआधीच पोलिसांनी कारवाई करत काँग्रेसच्या या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय। बुलढाणा शहरात उभारण्यात आलेल्या 26 महामानवांच्या पुतळ्याचं अनावरण होते। या पार्श्वभूमीवर काळे झेंडे काँग्रेसच्या वतीने दाखवले जाणार होते, मात्र त्याआधीच या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। तर काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंडारे यांनी। पाहूयात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज लाडक्या बहीण योजनेतील लाभार्थी महिलांचा सन्मान करण्याकरता बुलढाणा येतात। त्यावेळेस ते 26 महापुरुषांच्या पुतळ्यांचं देखील अनावरण करतात। मात्र या पुतळ्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट झालंय का, काँग्रेस सातत्याने मागणी करते आणि त्या विरोधामध्ये काँग्रेस आक्रमक भूमिका घेत असतानाच आज मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ त्यांना देखील डिटेन केलं। कार्यकर्ते देखील पोलिसांनी सकाळी घरून उचलून आणले। काय वाटतं, कशा पद्धतीने पोलीस वागतात? ये सरकार हमसे डरती है और पुलिस को आगे करती है, हे या शासनाचं प्रशासनाची भूमिका आहे। मूलभूत स्वरूपाचे जे प्रश्न उपस्थित झालेले आहेत त्याचे यांच्याजवळ उत्तर नाही, किंबहुना शासकीय नियमांची पायमल्ली करून या ठिकाणी विकास कामाचा उद्घाटन करण्याच्या अनुषंगाने ते सरसावलेले। मात्र हे विकास कामं कोणची, याची श्वेतपत्रिका जाहीर करावी, ते श्वेतपत्रिका जाहीर करायला तयार नाही। स्ट्रक्चर ऑडिट सारखे डॉक्युमेंट आहे तो दाखवण्याकरता तयार नाही। त्यानंतर पुतळ्यांच्या परवानग्या त्या दाखवायला तयार नाही। ब्रांचच्या पहिले पुतळ्याच्या परवानग्या दिल्या होत्या, त्याऐवजी फायबरचे पुतळे बसवले, त्यावर बोलायला तयार नाही। एकंदरीत हे सगळं जे गोडबंगाल झालंय हे घृणास्पद आहे। महामानव हे सगळ्या समाजाचे असतात, देशाचे असतात आणि त्यांच्यासाठी कुठलाही दुमत असण्याचं काही कारण नसतं। ज्या ठिकाणी ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसांमध्ये संजय गायकवाडांचं विधान असेल, त्याबरोबर राणेपुत्रांचं विधान असेल, या संपूर्ण प्रकरणावर काँग्रेस आक्रमक आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांना जाब विचारू आणि कार्यकर्ते आम्हाला जरी डिटेन केलं असलं तरी मुख्यमंत्र्यांना आज काळे झेंडे दाखवूनच राहू, अशी भूमिका काँग्रेस कार्याकडून घेताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे नेमकं मुख्यमंत्री या संपूर्ण दौऱ्यामध्ये काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी काय विघ्न आणू शकतात ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असतं। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुलढाणामध्ये पोहोचले असून या ठिकाणी रॅली सुरू आहे, मात्र काँग्रेसकडून काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय। ही दृश्य आपण पाहतोय। हे काँग्रेसचे कार्यकर्ते हातामध्ये काळे झेंडे घेऊन काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून केला जातोय। काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी याआधीच ताब्यात घेतलेलं आहे, मात्र तरी सुद्धा इतरही कार्यकर्ते बुलढाण्यामध्ये जमलेले आहेत आणि त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या रॅलीला काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केलाय। दरम्यान पोलिसांनी मध्यस्थी करत या कार्यकर्त्यांना सुद्धा ताब्यात घ्यायला सुरुवात केली। ही दोन दृश्य आपण पाहतोय। एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बुलढाणा दौरा आहे आणि यावेळेस याआधीच काँग्रेसकडून काळे झेंडे दाखवण्याचा मनसुभा होता, मात्र त्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। मात्र त्यानंतर इतर कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी प्रफुल्ल खंडारे आपल्यासोबत जोडलेत। प्रफुल्ल, काही कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या पोलिसांनी ताब्यात घेतले, मात्र तरी सुद्धा इतर कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केलाय। जगदीश, नक्कीच आपल्याला माहिती आहे गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्र्यांच्या या बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर काँग्रेस कार्यकर्ते असतील किंवा विविध संघटनांकडून आक्षेप घेतला जात होता। संजय गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वीच राहुल गांधींची जीप कापून आणून देणाऱ्या 11 लाखाचे बक्षीस जाहीर केल्यानंतर राज्यभरात त्याचे पडसाद उमटले होते आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांना या बुलढाण्यातील कार्यक्रमासाठी येऊ देणार नाही अशी भूमिका काँग्रेसकडून घेतली गेली होती आणि मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याच्या प्रयत्नात काँग्रेस कार्यकर्त्यांना अटक केली होती। काही कार्यकर्ते ताब्यात घेतलेले आहे, माझ्या आमदारांचा देखील त्यामध्ये समावेश आहे। मात्र अखेर मुख्यमंत्री बुलढाणा जिल्ह्यात दाखल झाले आणि दाखल झाल्यानंतर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा इतर पुतळे असतील यांचं अनावरण करण्याकरता त्या ठिकाणी पोहोचत असताना या ठिकाणी काही कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवलेले आहेत आणि पोलिसांनी वेळीच या संपूर्ण कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील कारवाई जी आहे, पोलीस प्रक्रिया जी आहे त्यांच्यावर सध्या सुरू आहे। मात्र मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यामुळे राज्यातील संपूर्ण जनतेचं लक्ष बुलढाण्याकडे लागलेलं आहे आणि मुख्यमंत्री ज्या दौऱ्याला येत आहेत त्या पुतळ्यांचं ते अनावरण करत आहेत, त्यांच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा देखील मुद्दा जो आहे काँग्रेसनं लावून धरलाय। त्यामुळे आता हे काळे झेंडे दाखवल्यानंतर आणखी काही ठिकठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या या संपूर्ण कार्यक्रमादरम्यान काही गोंधळ घातला जातो का, त्याकडे देखील सर्वांचं लक्ष लागून असेल। मात्र सध्या प्रफुल्ल, इथली परिस्थिती नियंत्रणात आहे का? पोलीस संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे। सकाळीच काँग्रेसचे माजी आमदार आहेत
बंटी सत्तार त्यांना ताब्यात घेतलं, काही कार्यकर्त्यांना देखील ताब्यात पोलिसांनी घेतलंय. मात्र जी. कार्यक्रम हा भव्य दिव्य आहे आणि अशा पद्धतीनं मोठ्या संख्येनं नागरिक जे या कार्यक्रमामध्ये सहभाग घेत आहेत. नागरिकांच्या रूपामध्ये काही काँग्रेस कार्यकर्ते असतील किंवा महाविकास आघाडीचे जे काही कार्यकर्ते असतील, या संपूर्ण कार्यक्रमामध्ये घुसण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. पोलिसांच्या संपूर्ण परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. मात्र तरीही या कार्यक्रमामध्ये गोंधळ घालण्यासाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्न केला जाणार आहे. मात्र आता महत्वाचा मुद्दा आहे, पोलीस हे संपूर्ण प्रकरण कशा पद्धतीने हाताळते त्याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. जगदीश. प्रफुल्ल, तुम्ही या सर्व घटनांवर लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल.